आपण प्राजक्ताची फुले घेतलेली आहेत आता. त्याचा तिळापासून तेल बनवणार, तिळ आणि तेल. ती फुलं प्रथम आपण धुवून घेतली, चांगली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती निळसट ठेवली त्या जाळीमध्ये. ती निळसट ठेवले, जाळी झाली त्यात मग आपण वेगळे करणार आहोत. हे तेल जे आपण बनवणार आहोत प्राजक्ताची फुलं आणि तिळाचं हे मंद आचेवर आपण बनवणार. आणि त्यापासून जे तेल तयार होणार आहे ते सांधेदुखी, कमरदुखी अशा बरेच काही असे आयुर्वेदिक प्रकार आहेत. आणि हे दुसरीकडं बघितलेलं आहे मी, म्हणून आपण करतो आहे. आणि बघूया रिझल्ट कसं काय होतं. आणि ताजी आता प्राजक्ताची फुलं आपण फोडलेली आणि निसून घेतलेली आहेत आणि ती काय आपण वेगळ्या वाट्यात काढतो आहे आपण. आणि हा सीझन आता कसं आहे प्राजक्ताच्या फुलांसाठी एकदम पोषक आहे. आणि रात्री येतात, रात्र फुलतात, रात्र सुगंध दरवळत असतो. आणि ही फुलं फक्त काय शास्त्रात असं लिहिलं आहे की आपल्याला काढायचं परवानगी नसते. ती देवदेवतांच्या जेवणासाठी ठेवलेले असतात. मग सकाळी जेव्हा पडतात तेव्हा गोळा करतो. आता आपण इथं गॅसवर एक 5 स्टीलचं पातेलं ठेवतो आहे. मंद आचेवर आपण त्याच्यात तिळाचं तेल आपण काढणार आहोत. तिळाचं तेल असंही आपल्याला शरीरासाठी चांगलंच असतं. जेणेकरून कसं आपलं दुखीका वगैरे दुखावर वगैरे रामबाण उपाय असतो. तर अजून एक आपला घरच्या घरी आपण बोलतो असं बघूया करून काय रिझल्ट समजेल आपल्याला. त्याचं काही फुलं जी आपण काढली त्यात टाकतो आहे आणि मंद आचेवर आपण ते आता चालू ठेवलेले आहे. फुलांचा रात्री जो सुगंध आहे तो पूर्ण दरवळून ठेवतो आहे. आता आपण असं मंद आचेवर बघा तेल असते असे उकळते बारीक याच्यावर. त्यातनं जो काय अर्क निघायचा तो निघेल. त्याला थोडं हलक्या हाताने स्टर करतो आपण. म्हणजे गॅस फास्ट होऊन जमणार नाही. ते निवांत मंद आचेवरच त्याला म्हणून शास्त्रात लिहिले कुठेतरी की प्राजक्ताचं झाड हे स्वर्गात असायचं. श्रीकृष्णाने आग्रह सातत्याने ते पृथ्वी तलावर आणले. त्याची फुलं काढायचा फक्त हक्क तो विशिष्ट होणं त्यांना होता. आणि आपण फुलं काढू शकतो. परंतु आपण पडलेली फुलं आपण संध्याकाळी सडा जो प्राजक्ताचा सडा पडतो तो एकत्र करून आपण घेऊ शकतो. बऱ्यापैकी आपल्या हलक्या आचेवर सुद्धा स्टर करून आपण त्याचा प्राजक्ताची जी पानं असतात ती 5-6 जर अर्धा कप पाणी, 1 कप पाण्यात उकळली आणि अर्धा कप उकळलं तरी सायटिका वगैरे दूर होतात. आता बघा आपण गॅस थोडा बंद करून ठेवून घेऊ साईडला. काढून जेवढं जास्तीत जास्त घेत आहे तेवढं आपण घेऊ. छोटं क्वांटिटीत सध्या घेतलं आहे. रिझल्ट चांगला वाटला तर आपण करू शकतो. आपण तिळाचं तेल साधारण 200-250 ml 90-100 रुपये मिळतं. आता ही बॉटल आपण